महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामती येथे आज सकाळी विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांची मृत्यूची बातमी, ज्याप्रमाणे निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्या बातमीपासून कार्यकर्त्यांमध्ये एकच नाराजी स्वर उमटत आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांवर. माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या आठवणी आपण नाही करणार आहेत. दादा नमस्कार. मला सांगा, एक मोठी महाराष्ट्राला हादरणारी बातमी आज सकाळी माहिती पडली, काय एक सांगाल? आज सकाळी 8:45 जेव्हा बातमी आम्हाला कळली तर असं वाटलं की आम्हाला एक सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर आमच्या महाराष्ट्रावर, राष्ट्रवादी परिवारावर आणि मूर्ती तालुक्यावर कोसळल्यासारखा वाटला. तिथून ते अर्धा घंटा कम से कम आम्हाला सावरण्याचा प्रयत्न, म्हणजे अजूनही आयुष्यभर सावरणार नाही अशी एक दुःखद घटना घडली. विशेषतः दादाची कामाची शैली आणि दादासारखा माणूस कधी आता महाराष्ट्रात होणे नाही आहे. पक्षाचे अध्यक्ष आज आपल्यातून निघून गेले. असं मूर्तिजापूर तालुका, ग्रामीण आणि शहर आमचे खूप मोठं एक संकट कोसळल्यासारखं वाटत आहे. त्याबद्दल याच्यानंतरही असा माणूस होणे नाही हे त्यात महत्वाचा मुद्दा, की असा माणूस कधी होणे नाही. आता मला सांगा, आधी अकोल्यातले एक नेते म्हणजेच बिडकर साहेबांचं निधन, त्यानंतर आता आज दादांचं निघून जाणार. तसं आपल्या अकोला जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, दादा आपल्यातून अचानक निघून गेले. तसंच काही दिवसापूर्वी तुकाराम बिडकर माजी आमदार हे पण अपघाती निधन झालं त्यांचं. आणि त्यांचे जे राष्ट्रवादी परिवाराचा जो कामाची शैली होती दादांची, सकाळी 5 वाजल्यापासून ते सगळं निघत होते. अधिकारी वर्ग असो, सगळे अलर्ट राहायचे दादाचा जेव्हा प्रोग्राम राहायचा. आणि असं अचानक निघून जाणं, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काय दादा सांगाल, याच ह्याच्यामध्ये आपण उमेदवारी सुद्धा आपल्याला अजितदादांकडून मिळाली होती. आज असं महाराष्ट्राचा एक मोठा राजनेता हरवला, ही दुःखाची गोष्ट. अर्थतज्ञ म्हणून दादांची एक ओळख होती आणि नेमकंच दादांचं निघून जाणं. खूप वर्षभर आपण दादांसोबत कार्य केलेलं आहे, दादांसोबत वावरलेलं आहात. काय एक आठवणी सांगाल? सर्वात पहिलं तर असं म्हणजे असं भाव वाटते की दादा आमच्यातून निघून गेले, या गोष्टीवर आमचा नाही का विश्वासच बसत नाही. पण अचानक कोणीला कोणी टाळू शकत नाही. ही जे पोकळी आहे महाराष्ट्राला न भरून निघण्यासारखी आहे, न निघणारही नाही. कारण की एक विकास पुरुष या महाराष्ट्रातला धान्या वाद, जे नाही का गोरगरिबाचे कैवारी, आम्हाला तर एवढं दुःख झालेलं आहे का या दुःखातून आता काही बोलायला शब्दच नाही आहे. एवढं म्हणजे दुःख झालेलं आहे आमचं. म्हणजे एक दैवत, आमचं कुटुंब प्रमुख, आमचे सगळं काही, एक तर एकावर एक दोन दोन दुःख. पहिले तुकाराम भाऊ बिरकरच्या माध्यमातून एक नाही का या महाराष्ट्राचा नाही का आपल्या अकोला जिल्ह्याचा एक विकास पुरुष तो हा गेला. त्याच्यानंतर लगेच आता दादा, हे दुःख न भरून निघण्यासारखं आहे. आम्ही त्यांना ईश्वरचरणी हेच प्रार्थना करतो. मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं, ग्रामीण आणि शहरच्या राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर त्यांना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्यास. आमचा नेता नव्हे तर आमचा कुटुंब प्रमुख आज आमच्यातून निघून गेला. आधी अकोल्यातील तुकाराम बिडकर यांचं अपघाती निधन आणि त्यानंतर आज आमचा कुटुंब प्रमुखाचं निधन, हे कधी न भरून निघणारी एक गळा असल्याचं कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.